अधिक मास महात्म्य कथा अध्याय 30। कथा द्रौपदीची। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रोते हो, पद्मपुराणाचा आधार घेत येथवर आपण त्या अधिक मासाचे गुणवर्णन श्रवण करीत वाचित ऐकत आलो आहोत। त्यामधून हा मलमास का आणि केव्हा येतो, तो कुणाला शरण गेला, त्याला हे पुरुषोत्तम मास असं नाव कुणी दिलं, तोच अधिक मास कसा, ह्या अधिक महिन्यात कोणकोणती व्रत करतात, काय दाने देतात इत्यादी अनेक कथा आपण पाहिल्या। त्या सर्वांवरून हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार की महान पुण्यपदरी येणाऱ्या ह्या व्रताचा, पुरुषोत्तम देवाचा सर्वांनी आदर धरायला हवा। ह्याबद्दल मनात श्रद्धा हवी, पूर्ण विश्वास हवा। ह्या व्रताची मात्र कुणी कधी हेटाळणी, अवहेलना, अनादर केला असेल का, आणि चुकून जरी तसं केलं असेल तर त्याबद्दल त्यांना काय शिक्षा मिळाली, कोणतं दुःख भोगावं लागलं, असंही मनात येणं स्वाभाविक आहे। त्याबद्दलची ही कथा। पण हो, ही कथा पद्मपुराणातली नाही, ती आहे बृहद नारदीय पुराणातली। त्याचा कथाभागही तसा आपल्या परिचयाचा, पण त्यामागे हे कारण असेल हे फार कमी जणांनाच ठाऊक असेल, म्हणून ती कथा मुद्दाम इथं निवेदन करीत आहे। कौरव पांडवांच्या द्यूतक्रीडेस पांडवांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि ते हरले। सर्व गेलं, राज्य गेलं, धन दौलत गेली, अधिकार गेले आणि पांडव वनवास भोगत काम्यक वनात राहू लागले। एक दिवशी घरी आलेल्या श्रीकृष्णाला धर्मराजाधिक सर्व पांडवांनी विचारलं, कृष्णा, आमच्या नशिबी हा वनवास का? तेव्हा कृष्ण म्हणाला, ह्याला कारण म्हणजे तुमची पत्नी द्रौपदी, हिला मिळालेला शाप। काय? द्रौपदीला शाप का? कशासाठी? कुणी दिला आणि कधी दिला? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं देताना श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं, द्रौपदी ही गतजन्मीच्या मेधावी ऋषींची कन्या। त्या जन्मीचं तिचं नाव होतं मेधावती। मेधावती लहान असतानाच तिची आई मरण पावली। पित्यानेच तिचा सांभाळ केला। आपल्या कन्येला सुयोग्य पती शोधत असतानाच मेधावी राजा मरण पावला। पोरपोरकी झाली। ती दूर एका अरण्यात जाऊन शंकराचं तप करू लागली। तेव्हा तिला भेटायला दुर्वास ऋषी आले। त्यांनी मेधावतीचं सांत्वन करून तिला महापुण्यकारक अधिक मास व्रत कर असा सल्ला दिला। पण मी शिवाची भक्ती करते, माझा भोलेनाथ मला सर्व देईल, मी श्रीहरीचं हे व्रत का करू? हरीला मी ओळखत नाही, हर हर महादेव हेच माझं दैवत आहे, मी त्यांच्याशिवाय अन्य कुणाला जाणत नाही, मानत नाही इत्यादी शब्दात तिने व्रताची व पुरुषोत्तमाची हेटाळणी केली। दुर्वास ऋषींना तिचा राग आला। त्यांनी तू पुढील जन्मी राणी असूनही वनवासी होशील असा शाप तिला दिला आणि ते निघून गेले। जाताना मेधावतीला उशाप देऊन गेले। दुःख झालेल्या मेधावतीने आपली शिव उपासना पुढे चालूच ठेवली। शिव प्रसन्न झाले, वर माग म्हणाले। तेव्हा मला पती दे, पती दे असं ती 5 वेळा म्हणाली। शंकर ही तथास्तु तथास्तु म्हणत गेले। आपल्याला 5 पती मिळणार ह्या कल्पनेनं तिला चिंता वाटू लागली। तिने अन्न पाणी सोडलं आणि एक दिवस मरण पावली। तीच मेधावती द्रुपद राजाच्या यज्ञात कन्येच्या रूपानं प्रगट झाली। पुढे त्याचं सुंदर सद्गुणी द्रुपद कन्या द्रौपदीचं तुम्ही पाणी ग्रहण केलं। तिचा गत जन्माचा शाप तुम्हाला पती म्हणून लागला। तुम्ही सर्वजण राजयोगी असूनही दुर्दैवानं वनवासी झालात। ही कथा सांगितल्यावर पांडवांनी आता आमचा उद्धार कशानं होईल, आम्ही काय व कोणती उपासना करू,
असं कृष्णाला विचारलं. कृष्णाने त्यांना हेच अधिक मास महात्म्य सांगून स्नान, दान, जप, तप इत्यादी व्रत करायला सांगितली. पुढे अधिक मास येताच द्रौपदीसह पांडवांनी हे व्रत केलं, पूजा केली आणि उचित वेळी त्यांना त्यांचं राज्य परत मिळालंही. दुर्वासांचा शाप आणि उशाप दोन्हीही हे असे खरे झाले. अध्याय 30 समाप्त. ओम नमो भगवते वासुदेवाय.